नमस्कार मित्रांनो, पॉलिटी बाय गोपाल सर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपलं सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण बघणार आहे राज्यसेवा पूर्व परीक्षेला आलेले संभाव्य उत्तरे। तर आपण संभाव्य उत्तरे मॅक्झिमम ॲक्युरेसी देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, आजचा जो आपला पेपर झालेला आहे त्यामध्ये कोर पॉलिटीवर 12 क्वेश्चन आलेले आहे। 3 क्वेश्चन आपण करंट अफेअरवर म्हणू आणि जो आपला काय तर पंचायत राज यावर मात्र क्वेश्चन आलेले नाही। तर आपण बघूया का, तर आपल्याला नाही का क्वेश्चनची काय म्हणू आन्सरांची तुम्हाला अतिशय उत्सुकता असते, त्यामुळे आपण आधी आन्सर बघू। तर आता बघा मित्रांनो, भारतातील विविध राष्ट्रीय आयोगाच्या संदर्भात खालील तरतुदी विचारात घ्या। भारतीय राज्यघटनेच्या कलम 339 नुसार अनुसूचित जाती आणि जमातीसाठी राष्ट्रीय आयोगाची स्थापना केली। तर हे काय आहे, विधान चुकीचं आहे। 338 आता 338 नुसार आणि 338 ए यासाठी SC आणि ST आयोग आपण बघितलेला आहे, ठीक आहे। 2003 मध्ये काय झालेलं आहे, कायदा केला आणि 2004 स्थापन केलेला आहे। तर त्यामुळे पहिलं विधान काय चुकीचं आहे। राष्ट्रीय महिला आयोग अधिनियम 1990 हे बरोबर आहे। राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना करण्यात आली। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोग अधिनियम 1992 नुसार राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाची स्थापना। बी आणि सी विधान हे सुद्धा बरोबर आहे। अधिनियम 90चा आहे, मात्र स्थापना कधीची आहे महिला आयोगांची 92 मधली। तर 27 डिसेंबर 1993 रोजी मानवाधिकार आयोग स्थापन करण्याचा अध्यादेश। मित्रांनो, अध्यादेश हे आपण कधी काढला असेल तर 28 सप्टेंबर 1993। त्यामुळे हे विधान काय आहे, चुकीचं आहे। तर बी आणि सी आन्सर बरोबर आहे। आता बघा, कोणत्या घटना दुरुस्ती कायद्याने दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून क्षेत्र म्हटले, तर किती असेल 69वी घटना दुरुस्ती 69वी घटना दुरुस्ती 1991 आणि 2 हे ॲड केलेले आहे 239 ए आणि 239 AB, ठीक आहे। त्यामुळे याचा आन्सर क्रमांक 2 असेल। आता बघा, भारताच्या नागरिकत्वाविषयी खालील विधाने योग्य। तर मित्रांनो, हे जवळपास आम्ही कंबाईनला शिकवलेलं त्या टाईपच क्वेश्चन आलेले आहे। भारतात एकेरी नागरिकत्व पद्धत आहे, बरोबर आहे। नागरिकत्व कायदा 1955 हे सुद्धा महत्त्वाचं आहे। भारतीय राज्यघटनेच्या भाग 4 मध्ये नाही मित्रांनो, हे तर भाग किती मध्ये आहे, 2 मध्ये, ठीक आहे। त्यामुळे विधान सी चुकीचं। मग आन्सर काय येणार, ए आणि बी, आन्सर क्रमांक 2। परत बघा, भारताचा आकस्मिक निधी खालीलपैकी कोणाच्या अधिकाराखाली ठेवण्यात येतो, तर कोणाच्या, भारताच्या राष्ट्रपतीच्या आर्टिकल 267 नुसार। परत बघा मित्रांनो, आता हा अतिशय महत्त्वाचा खटला आहे, केशवानंद भारती खटला म्हटलेला आहे। तर सरहुदू म्हटल्यापेक्षा हे मराठी ट्रान्सलेट करताना आयोगानं थोडीफार चूक केलेली आहे मित्रांनो। इथे हा खटला असं पाहिजे, सरहुदू जिथं तुम्हाला दिसत असेल तिथं हा, किंवा धिस, इंग्लिशमध्ये धिस होतं त्या ठिकाणी, ठीक आहे। सरहुदू हा खटला भारताचे सरन्यायाधीश ON रे यांच्या नेतृत्वाखाली 13 न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे चालला। तर मित्रांनो, त्यावेळेचे आपले न्यायाधीश सिकरी म्हणून होते, ठीक आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली हे काय दिलेलं आहे, खटल्याचा निकाल दिलेला आहे। त्यामुळे हे विधान चुकीचं आहे। मात्र काय म्हणू आपण, AN रे जे आहे ते यामध्ये समाविष्ट होते, परंतु हेड कोण होते, तर आपले सिकरी होते। त्यामुळे विधान हे चुकीचं आहे। 7 विरुद्ध आपल्याला माहीतच आहे, 7 विरुद्ध 6 टोटल किती न्यायाधीश होते, 13 न्यायाधीशाच्या खंडपीठानं दिलेला आहे। या खटल्याने गोलकनाथ प्रकरणातील निर्णय बदललेला आहे, बरोबर आहे। हा खटला न्यायालयीन सक्रियतेचे उदाहरण म्हणावे लागेल। तर का मित्रांनो, बेसिक स्ट्रक्चर यामध्ये काय केलेलं आहे, तर बेसिक स्ट्रक्चरची व्याख्या त्यांनी केलेली आहे। त्यामुळं BCD काय यांचं आन्सर येणार। बेसिक स्ट्रक्चर कोणत्या खटल्यानं केलं असेल, तर आपल्या केशवानंद भारती खटला 24 एप्रिल 1973। मित्रांनो, आपण आज काय करू, तर जास्त एक्सप्लेनेशन करणार नाही का, तर आपल्याला आन्सर कोणते आहेत ते आपण बघणार आहे। 10व्या घटनानुसार दादरा व नगर हवेली
या प्रदेशात भारतात जोडण्यात आलेले आहे. बरोबर आहे. कधी झाली असेल तर 1961 मध्ये 11व्या घटना दुरुस्तीनुसार दीव, दमण व गोवा या प्रदेशात जोडण्यात आलेले आहे. तर हे विधान काय असेल? चुकीचं आहे. तर का चुकीचं? 12वी घटना दुरुस्ती आहे आणि 1962. ठीक आहे. 15व्या घटना दुरुस्तीनुसार केंद्रशासित प्रदेशात विधिमंडळाची स्थापना. तर नाही मित्रांनो, किती? 7वी घटना दुरुस्ती 1956. हे यांचं आन्सर पाहिजे. त्यामुळं बी आणि सी विधान काय असेल? चुकीचं. त्यामुळं 10वी आणि 12वी म्हणजे ए आणि डी याचं आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. तर 22व्या घटना दुरुस्तीनुसार मेघालय या राज्याची निर्मिती करण्यात आलेली आहे. कधी? तर 1969 मध्ये 22वी घटना दुरुस्ती. ठीक आहे. तर 11व्या घटना दुरुस्तीने दमण, दीव, गोवा हे भारतात जोडण्यात चुकीचं आहे. 12वी घटना दुरुस्ती 1962 पाहिजे आणि 15व्या घटना दुरुस्ती केंद्रशासित प्रदेशामध्ये विधिमंडळाची स्थापना. तर 15वी नाही तर 7वी घटना दुरुस्ती 1956 हे आन्सर असायला हवं. परत बघा मित्रांनो, भारताच्या राज्यघटनेतील कोणत्या कलमात भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक? तर 148 ते 151 काय असणार यांची? आपल्या कॅगचे काय आहे? तर आर्टिकल आहे. आपण हे डिटेल्स आता बघणार नाही का? तर आपल्याला आन्सर बघायचे आहे आणि तुम्हाला उत्सुकता असते की बाबा एक्सप्लेनेशन दिल्यापेक्षा कोणती आन्सर आहेत. परत बघा मित्रांनो, धर्मनिरपेक्ष हे अतिशय महत्त्वाचं. वारंवार आयोग क्वेश्चन विचारतात. त्यावर आपण सांगितलं सुद्धा की राज्य रोजगाराच्या बाबतीत धर्माच्या आधारावर भेदभाव करते, तर भेदभाव करणार नाही. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. हे किती ठिकाणी आहे? 1, 2 ठिकाणी. आता बघा मित्रांनो, राज्याने कोणत्याही विशिष्ट धर्माला काय अग्रक्रमाने वागणूक देण्याचे टाळले आहे. बरोबर आहे. राज्य सर्व धर्मांना काय समान समजते. सर्व धर्म समभाव म्हणतो. सर्व जनतेला श्रद्धा आणि पूजा करण्याचे काय आहे? स्वातंत्र्य आहे. सर्वांना आहे. आपापला धर्म आपण आपापल्या याच्यानुसार आपण काय करत असतो? तर फॉलो करतो. काही मुस्लिम बांधव असेल, काही हिंदू बांधव असेल, काही ख्रिश्चन बांधव असेल. कोणत्याही अपवादाशिवाय शैक्षणिक संस्था धार्मिक शिक्षण देण्यास स्वातंत्र्य आहे. अपवादाशिवाय नाही मित्रांनो, धार्मिक शिक्षण देता येत नाही. त्यामुळे ही विधान काय असेल? तर चुकीचं असेल. मग काय आहे? हे सुद्धा चुकीचं आहे. ठीक आहे. त्यानंतर ई सुद्धा चुकीचं आहे. तर मग राहिलं काय आपलं? BCD हे याचं आन्सर असायला हवं. परत बघा, राज्यघटनेतील कोणती कलमे आपल्या देशातील निवडणूक व्यवस्थेसाठीची तरतूद आहे? तर आर्टिकल 324 ते 329 मित्रांनो. केंद्रीय निवडणूक आयोग म्हणतो आपण यांना. काय करतात हे? संसदाने आपल्या विधिमंडळाच्या काय घेतात? तर निवडणुका घेत असतात. ठीक आहे. परत बघा, 25 ऑक्टोबर 1951 ते 21 फेब्रुवारी 1952 या कालावधीत काय म्हटलेलं आहे? झालेल्या भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर 17 एप्रिल 1952 रोजी पहिल्यांदा लोकसभेची स्थापना करण्यात आली. तर विधान काय आहे? तर हे विधान बरोबर आहे मित्रांनो. पहिल्या लोकसभेचे अधिवेशन 13 मे 1952 रोजी सुरू झाले. हे विधान सुद्धा काय आहे? बरोबर आहे. पहिल्या लोकसभेने आपला कालावधी पूर्ण केला आणि ते 1 एप्रिल 1957 रोजी विसर्जित झाली. 1 नाही तर काय असेल? 4 एप्रिल रोजी. त्यामुळे हे विधान सुद्धा काय चुकीचं आहे. GV माळवणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती नाही तर ते काय होते? सभापती होते. मग उपसभापती कोण असेल? तर MA अय्यंगर म्हणून होते. MA काय म्हणू आपण? MA अय्यंगर हे होते. ठीक आहे. GV माळवणकर हे काय होते आपले? तर सभापती होते. मग लोकसभेचे उपसभापती कोण असेल? तर MA अय्यंगर होते. त्यामुळे D विधान सुद्धा काय आहे? चुकीचं. तर मग A आणि B विधान काय असेल? तर बरोबर असेल. परत बघा, मुख्य माहिती आयुक्ताच्या नियुक्तीची शिफारस करणाऱ्या समितीचे खालीलपैकी कोण सदस्य असतात? तर मित्रांनो, पंतप्रधान असतात. त्यानंतर लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काय म्हणू आपण? पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केंद्रीय कॅबिनेट. तर ABD. त्यानंतर राज्यसभेतील विरोधी पक्षनेता नाही, लोकसभेचे सभापती सुद्धा असत नाही. ABD हे विधान काय आहे? तर बरोबर आहे.
केंद्रीय माहिती आयोगामध्ये एक मुख्य माहिती आयुक्त आणि जास्तीत जास्त किती माहिती आयुक्त असतात, तर 10 माहिती आयुक्त असतात. परत बघा मित्रांनो, आता हा डेटा आपल्याला जवळपास यावर क्वेश्चन येऊन गेलेला आहे. 22 जुलै 1947 संविधान सभेद्वारे राष्ट्रध्वजाचा काय केला गेला, स्वीकार केला गेला. जानेवारी 24 1950 संविधान सभेद्वारे राष्ट्रगीतांचा स्वीकार. या दोन गोष्टीवर आपल्याला हा डेटा सुद्धा अवेलेबल आहे आणि यावर क्वेश्चन सुद्धा येऊन गेलेले आहे. परंतु जानेवारी जे खालचे 2 विधान आहे त्यावर क्वेश्चन आलेले नाही मित्रांनो. तर जानेवारी 25 1950 शासनाद्वारे राष्ट्रीय दिनदर्शिकाचा स्वीकार. तर हे विधान काय आहे, चूक आहे. का तर 1957 मध्ये काय झालेलं आहे, दिनदर्शिकेचा स्वीकार केलेला आहे गव्हर्नमेंटने. त्यामुळे आपलं कोणतं आन्सर असणार, आन्सर क्रमांक 3. जानेवारी 26 शासनाद्वारे राष्ट्रीय चिन्हाचा काय केला गेला, तर स्वीकार केला गेला. बघा मित्रांनो, आपल्याला जी क्वेश्चन विचारलेले आहे काही घटना दुरुस्तीवर विचारलेले आहे. मग घटना दुरुस्तीवर विचारत असताना त्यांनी काय केलेलं आहे, तर आपण राज्यक्षेत्र भारताचे यावर विचारलेलं आहे. घटक राज्य असतील आणि त्यानंतर आपण काय म्हणू, तर आपले केंद्रशासित प्रदेश. दिल्लीची सुद्धा त्यांनी काय विचारली, घटना दुरुस्ती विचारलेली आहे. परत दमन दीव यांच्या सुद्धा काय विचारलेलं आहे, त्यांनी घटना दुरुस्ती विचारलेली आहे. आणि मेघालय या राज्याची सुद्धा त्यांनी घटना दुरुस्ती विचारलेली आहे. राज्यक्षेत्र म्हणजे काय, घटना दुरुस्तीवर 2 क्वेश्चन आले, परंतु कशाच्या रिलेटेड आहे, ते आपले जे राज्य निर्माण झालेले आहे त्या रिलेटेड आलेले आहेत. परत बघा मित्रांनो, जे आपल्या घटनात्मक किंवा बिगर घटनात्मक संस्था आहे त्यावर सुद्धा नाही का आयोग बऱ्यापैकी पूर्व परीक्षेला राज्यसेवेच्या क्वेश्चन विचारत असतात. त्यावर सुद्धा 2-3 क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळाले. आता बघा, मुंबई खटल्याचा निकाल सर्वोच्च न्यायालयाने 1994 मध्ये दिला. घटक राज्याचा राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास राज्यांना सर्वोच्च न्यायालयाकडे काय, तर दाद मागता येऊ शकते. हे सुद्धा विधान बरोबर आहे. सबळ कारण नसताना राष्ट्रपती राजवट आणली गेल्यास सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारचा निर्णय रद्द ठरू शकतो. आता बघा, घटक राज्यातील विधानसभा बरखास्त करण्याच्या आदेशाला संसदेची मान्यता घेणे काय असते, तर आवश्यक असते. तर आता बघा मित्रांनो, याचं आन्सर तसं ABCD यायला हवं, परंतु 90% ABCD यायलाच हवं. परंतु जर आयोगाला वाटलं की काय विधानसभा बरखास्त करण्याचा आदेश, तर त्याचं आन्सर 4 सुद्धा येऊ शकते. त्यामुळं 90% ABCDच येणार, परंतु चौथं ऑप्शन म्हणजे काय, D ऑप्शन सुद्धा यामध्ये येऊ शकणार नाही असं मला वाटत आहे. याचं फिक्स आन्सर सांगणार नाही, परंतु 90% 2 म्हटलं. तर आता हे मुंबई खटला काय असेल, तर बघा कर्नाटकचं काय केलेलं आहे, यांनी सरकार पाडलेलं होतं. त्यानंतर 19 जे आपण काय म्हणू MP 19 जे MP होते ते पक्षांतर केलं समजा त्यांनी, आणि त्यांनी मुंबई जे होते तर त्यांचं सरकार पडलं होतं. मग आपल्या केंद्र सरकारनं काय केलं, तर ते विधानसभाच काय केली, बरखास्त केली राष्ट्रपती राजवट लावून. त्यामुळे हे सर्व गोष्टी मुंबई खटल्यामध्ये काय घडलेल्या आहे. ठीक आहे. कोणते कलम, उच्च न्यायालयाचा मूलभूत अधिकाराची अंमलबजावणी निर्देशन जारी करण्याचा अधिकार आहे, खूप वेळेस आम्ही घेतलेला आहे. तर आन्सर क्रमांक काय, 226. आणि सुप्रीम कोर्टाचं काय असेल, तर आर्टिकल 32 असेल. तर पुढील विधाने विचारात घ्या. नव्या संसदेतील आता हे करंट रिलेटेड क्वेश्चन आहे. तर करंट रिलेटेड क्वेश्चन बघा मित्रांनो, याचा आन्सर नव्या संसदेतील लोकसभेच्या आतील भागाची रचना ही राष्ट्रीय प्राणी सिंहासनाच्या संकल्पनावर आधारलेली आहे. विधान काय हे चुकीचं आहे. तर राज्यसभेची रचना भारताचे राष्ट्रीय फूल कमळाच्या संकल्पनेवर आधारलेली आहे. विधान बरोबर आहे. त्यानंतर नव्या संसद भवनाचे उद्घाटन 28 मे हे सुद्धा विधान बरोबर आहे. लोकसभेच्या अध्यक्षाच्या बाजूला अशोक चक्राची, हे सुद्धा विधान काय चुकीचं आहे. B आणि C काय असेल, याचं संभाव्य आन्सर असेल मित्रांनो. परत बघा, महिला आरक्षण विधेयक हे 100% येणार होतं. नारी शक्ती वंदन अधिनियम घटनात्मक विधेयक 2023 128वी घटना दुरुस्ती विधेयक म्हणून संसदेत सादर करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे विधेयक मांडलं. हे विधान काय चुकीचं आहे मित्रांनो. कोणी मांडलं असेल, तर आपले लॉ मिनिस्टर अर्जुन मेघवाल यांनी काय केलं होतं, लॉ मिनिस्टर आपले, त्यांनी हे
आपल्या कशात लोकसभेत सादर केलं होतं, पंतप्रधान मोदींनी नाही. त्यामुळे हे विधान काय आहे, चूक आहे. परत बघा, या कायद्याद्वारे लोकसभा आणि राज्य विधानसभा, लोकसभा आणि राज्य विधानसभा बरोबर आहे, परंतु 30 नाही तर किती %? 33%. त्यामुळं सी सुद्धा काय आहे, चूक आहे. मग राहिलं काय, तर ए आणि डी विधान काय असेल, योग्य असेल. नव्या संसद भवनातील हे पहिलेच विधेयक आहे. तर ठीक आहे मित्रांनो, आपण फक्त आज काय केलेलं आहे, तर आपण आन्सर बघितलेले आहे का, तर पूर्ण डिस्कस आपण याचं स्पेशल सेशन घेऊया आपण, त्यावेळेस आपण पूर्ण डिटेल्स माहिती बघू का. तर आपण आज नाही का, आपल्याला डिस्कस करण्यापेक्षा उत्तर जाणून घ्यायची काय असते, घाई असते, त्यामुळे आपण यावर व्हिडिओ बनवलेला नाही. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.